प्रश्न: पितू पंधरवड्यात असं काय केलं म्हणजे आपल्या पितरांना मुक्ती मिळेल? पितू पंधरवड्यात काही केल्याने अथवा नाही केल्याने पितरांना मुक्ती मिळेल का नाही माहित नाही, पण आपल्याला जरूर मुक्ती मिळते. प्रत्येक परंपरेत एक गैर मनोविज्ञान दडलेलं आहे. केवळ एक प्रथा अथवा एक परंपरा म्हणून पितू पंधरवडा साजरा करताना एक गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे, जे आत्मे देह सोडून गेले ते देहात असताना म्हणजे आपला व्यवहार त्यांच्या बरोबर कसा होता. कारण जीवनभर जर आपण त्यांच्या सोबत सन्मानपूर्वक व्यवहार केलेला नसेल आणि ते गेल्यानंतर आपण त्यांच्या फोटोसमोर पूजा प्रार्थना करून त्यांना प्रसाद म्हणून काही देऊन त्यांना मुक्ती मिळणार नाही. तुम्ही ते जिवंत असताना त्यांच्याबरोबर कसे वागलात, जर ते वागणं प्रेमपूर्वक आदरयुक्त होतं तर तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. पण जर थोडं जरी तुमच्या मनात किंतु परंतु असेल, अपराध भाव सलत असेल, मनावर भार असेल, तर त्यातून बाहेर येण्यासाठी एक मनोवैज्ञानिक थेरपी म्हणून श्राद्ध हा प्रकार उपयोगी आहे. ख्रिश्चन धर्मात पण कन्फेशन देखील त्यातलाच एक प्रकार आहे. तुमच्या पितरांचे कर्म त्यांच्या मुक्ती आणि बंधनास कारणीभूत ठरतं. तुमच्या काही करण्याने अथवा न करण्याने त्यांची मुक्ती ठरत नसते. एकदा गौतम बुद्धाच्या काळात एका व्यक्तीचे निधन झाले. त्याच्या मुलाच्या सतत त्याचे वडिलांचे स्वप्न पडत होते. अखेर तो एका ब्राह्मणाकडे गेला आणि त्यांनी त्याची समस्या सांगितली. ब्राह्मणाने त्याला सांगितलं की तुझ्या वडिलांचा आत्मा मुक्त झालेला नाही आणि त्यामुळे ब्राह्मणाच्या हातून तुला विधिवत श्राद्ध करावं लागेल आणि त्याशिवाय तुझ्या पित्याच्या आत्म्याची मुक्ती संभव नाही. त्यांनी या विधीसाठी काही स्वर्णमुद्रा मागितल्या. त्या मुलाला तितक्या मुद्रा देणे शक्य नव्हते. ब्राह्मणाने सांगितलं, जोपर्यंत तू दक्षिणा म्हणून त्या मुद्रा देत नाहीस तोवर ही विधी संपन्न करता येणार नाही. तो उदास आणि दुःखी होऊन तिथून निघून त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, गावात तथागत बुद्ध आले, तो त्यांनाच ही विधी करण्यास का सांगत नाही. त्या मुलाला देखील वाटलं आपण बुद्धांना विचारून बघूया. तो बुद्धांकडे आला. त्याने सांगितलं, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे सारखे स्वप्न पडत आहे. ब्राह्मणाने जी विधी सांगितले त्याला देण्यासाठी माझ्याकडे उपलब्ध धन नाही. कृपया माझ्या पित्याच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काहीतरी करा. बुद्ध म्हणाले, काही हरकत नाही, आधी एक मातीचे मडकं घेऊन ये, त्यात अर्धे दगडधोंडे भर आणि अर्धे तूप भर आणि मग इकडे नदीवर घेऊन ये. मुलगा अत्यंत खुश झाला. त्याला वाटलं बुद्ध कुठल्या तरी विधीसाठी हे सर्व करायला सांगत आहे. तो तात्काळ जाऊन मडके घेऊन आला. मडक्यात दगडधोंडे भरले, त्यात तूप भरलं आणि सांगितल्याप्रमाणे केल्यावर बुद्धांकडे पाहत तो म्हणाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व केलंय. त्याने ते मडकं बुद्धांच्या हातात दिलं. बुद्धांनी त्याला ते मडके नदीच्या पाण्यात सोडण्यास सांगितले. हळूहळू ते मडके दगडांच्या वजनाने खाली गेले आणि त्यातले तूप वर तरंगू लागले. बुद्ध म्हणाले, मला सांग, आता मी कुठल्या विधीने खाली गेलेले दगड वर आणू शकतो का?
अथवा वर तरंगणारे तूप काही पूजापाठ प्रार्थना करून खाली घालू शकतो का? मुलगा म्हणाला, तसं कसं शक्य होईल? प्रकृतीच्या नियमाच्या विरोधात हे संभव नाही. मी इथे काही पूजापाठ यज्ञ हवन केल्याने तुझ्या वडिलांनी केलेल्या कर्माचे फळ बदलू शकत नाही. त्यांना त्याच्या जीवनात जे कर्म केलेले आहेत ते जर दगडाप्रमाणे असतील, लोकांना फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, तर त्यांच्या कर्मामुळे त्यांना त्यांचे फळ मिळेल. आपण कितीही मोठ्या ब्राह्मणाकडून विधिवत पूजापाठ केल्याने त्यांचे कर्मफळ बदलता येणार नाही. त्यांनी पूर्ण कर्म केले असतील तर ते या तुपाप्रमाणे तरुण जातील, अन्यथा या दगडाप्रमाणे अधोगतीला प्राप्त होतील. ज्या व्यक्तीने जीवनभर दुसऱ्यांना दुःख दिलं असेल, कष्ट दिलं असेल, त्रास दिला असेल, त्याच्या आत्म्याला शांती कशी संभव आहे? लक्षात ठेवा, तुमच्या काही केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळणार नाही, हा पण तुम्हाला जरूर मिळू शकेल. आणि त्यांनी जे काही तुमच्यासाठी केलंय, भले ते कणभर का असेना, पण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून तरी तुम्हाला श्राद्ध करणं आवश्यक आहे. जर तुमच्या आंतरिक भावनेने समग्रपणे तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर तुम्ही केलेल्या चुकांची क्षमा मागितली, तुम्ही चुकीच्या वागणूक जर त्यांच्या बरोबर केलेली असेल त्याबद्दल क्षमा मागितली, तर तुमच्या मनाला नक्कीच शांती मिळू शकते. तुमचे पाप पुण्य ह्या दगडाच्या आणि तुपासारखे. जर तुम्ही दगडासारखे कर्म केले असतील तर त्या पद्धतीने तुम्हाला कर्मफळ मिळतील. आणि जर तुपाप्रमाणे काही पुण्य कर्म केले असतील ते तुपाप्रमाणे तुम्ही तरुण जाल. तुमची शांती अशांती हे तुमच्या कर्मावर निर्भर आहे. हे इतरांनी केलेल्या पूजापाठ, यज्ञ हवन याद्वारे ठरत नाही. त्यामुळे शक्यतो माणसं जिवंत असताना त्यांच्याबरोबर तुम्ही जो व्यवहार करता, जे वागता, जे बोलता, त्यामध्ये थोडासा विवेक असावा, थोडीशी जागरूकता असावी, जेणेकरून इतरांना न दुखवता तुम्ही तुमचं जीवन जगत आला तर नक्कीच त्याचा तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला त्याचं फळ मिळेल. त्यामुळे माझा तर हाच सल्ला आहे की पितृ पंधरवड्यात एक तुमच्या मानसिक समाधानासाठी, मानसिक शांतीसाठी ह्या छोट्या मोठ्या विधी केल्याने काही नुकसान होत नाही. मुळात आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केलंय त्यांच्या प्रती एक कृतज्ञता भाव व्यक्त करणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी कुठल्या विधीचा आधार घेऊन ती भावस्थिती जर तुमच्यात निर्मित होत असेल, ती कृतज्ञता भाव तुमच्या अंतरंगात प्रकट होत असेल, तर करायला काही हरकत नाही. धन्यवाद. जयशंकर.